विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी जो निकाल दिलेला होता त्या निकालाविरोधात दोन्ही पक्षांच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या होत्या आणि त्यावर त्या सुप्रीम कोर्टामध्ये थोडक्यात सुनावणी पार पडलेली आहे। सिद्धार्थ शिंदे आहेत माझ्यासोबत, सुप्रीम कोर्टाचे वकील। सिद्धार्थ सर, मला अगदी सांगा नेमकं सुनावणी दरम्यान काय झालं, कारण अगदी कमी वेळामध्ये सरन्यायाधीशांनी या प्रकरणाबद्दल वक्तव्य केलेलं आहे। बघा, सरन्यायाधीशांसमोर अनुक्रमांक 7 हे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण होतं आणि 7.1 हे राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण होतं। पण काही कारणास्तव अनुक्रमांक 1चं मॅटर आज पूर्ण दिवस चालणार होतं, त्यामुळे तसं बघितलं तर ह्या महाराष्ट्राच्या प्रकरणांना आज मुहूर्त लाभला नाही। पण तरी पण हे मॅटर मेन्शन करण्यात आले आणि त्याच्यात सरन्यायाधीशांनी शिवसेनेच्या बाबतीत सांगितलं आहे की ह्याच्यात प्लीडिंग्स कंप्लीट आहेत। म्हणजे सुनील प्रभू हे जानेवारीमध्ये अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात आले होते, त्याच्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 39 आमदारांना नोटीस इश्यू झाली होती। एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी त्याचं उत्तर पण लेखी सादर केलेलं आहे। तर शिवसेनेच्या बाबतीत दोन्ही बाजूंना सांगितलं आलंय, वकिलांना सांगितलं आलंय की सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचे रिटर्न कंपायलेशन, तुमचे जे आर्ग्युमेंट्स आहेत ते आमच्यासमोर सादर करा, फाईल करा आणि पुढची तारीख लवकरच दिली जाईल आणि त्यात हे प्रकरण ऐकलं जाईल। त्याच्यात मोठा संकेत कोर्टाने दिला आहे की हे प्रकरण ऐकलं जाईल फायनल। राष्ट्रवादी बाबतीत काय आहे, हे प्रकरण फ्रेश आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण मागच्या आठवड्यातच जयंत पाटलांच्या याचिकेवर अजित पवार आणि त्यांच्या 41 आमदारांना नोटीस इश्यू झाली होती। आता त्याच्यात सांगितलं गेलं आहे की 3 आठवड्यात अजित पवार आणि त्यांच्या आमदारांनी त्याचं उत्तर सादर करायचं आहे आणि त्याची पण तारीख लवकरच दिली जाईल। शिवसेनेच्या बाबतीत असं झालं की शिवसेनेच्या वतीने एक वकील होते, ते म्हणले की तुम्ही सरन्यायाधीशांना त्यांनी रिक्वेस्ट केली की खूप वेळ लागत आहे, तुम्ही एक स्पेसिफिक डेट लवकर द्या। तर सरन्यायाधीश म्हणले मी लगेचच 1-2 दिवसात तारीख देतो, थोडं थांबा। तरी ते अजून थोडं बोलल्यावर सरन्यायाधीश थोडे रागावले आणि ते म्हणले की मग तुम्हाला जर तारीख पाहिजे असली तर तुम्ही आमच्या ठिकाणी येऊन बसा आणि ठरवा। थोडे तात्पुरते ते संतापले होते, पण त्यांनी नंतर असे संकेत दिलेत की शिवसेनेचं प्रकरण आता जेव्हा पुढच्या तारखेला सप्टेंबरमध्ये येईल तेव्हा त्याच्यानंतर 1 किंवा 2 तारखेत ते निकालात काढण्यात येईल आणि राष्ट्रवादी संबंधी पण आता प्रोसेस लवकर कंप्लीट केलं जाईल। आणि शक्यता अशी आहे की एकनाथ शिंदे हे भरत गोगावलेंमार्फत आणि अजित पवार हे अनिल भाईदास पाटलांमार्फत हायकोर्टात गेले होते अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध आणि सुप्रीम कोर्टात सुनील प्रभू आणि जयंत पाटील आले होते। तर आज सुप्रीम कोर्टाने असे संकेत दिलेले आहेत, जरी अजून ते ठरवायचं आहे की हे प्रकरण कुठं चालतील, सुप्रीम कोर्टाने न बोलता असे संकेत दिलेले आहेत की हे सुप्रीम कोर्टातच चालतील आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आपल्याला ह्या दोन्ही आमदार अपात्रता प्रकरणांमध्ये निकाल अपेक्षित आहे। शिवसेनेचा निकाल एखाद्या वेळेस थोडा लवकर पण येऊ शकतो, सप्टेंबर एंडपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात। जसं तुम्ही आता म्हणाला की भरत गोगावले मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत, शिवसेना प्रकरणामध्ये सगळी कागदपत्र सादर झाली, पण अजित पवारांना 3 आठवड्याचा वेळ दिलेला आहे। अजित पवारांच्या प्रकरणामुळे शिवसेनेच्या प्रकरणाचा निकाल यायला उशीर होतो असं वाटतं? नाही, तसं काहीही नाही आहे। सरन्यायाधीश मागच्याच तारखेला म्हणले होते जरी प्रकरणं थोडे वेगळे आहेत पण ते अध्यक्षांच्याच ऑर्डरमधून निर्माण झालेले आहेत, तर आपण हे एकत्र ठेवू। आज त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये 3 आठवडे त्यांना दिले गेले आहेत उत्तर सादर करायला आणि सरन्यायाधीश स्पष्टपणे शिवसेनेबद्दल म्हणले की ह्याच्यात प्लीडिंग्स कंप्लीट आहेत, सगळ्यांचे उत्तरं आलेले आहेत, आता तुम्ही रिटर्न कंपायलेशन द्या। रिटर्न कंपायलेशन द्या म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की पुढच्या तारखेला आम्ही ह्याच्यावर विस्तृत सुनावणी घेऊ आणि जो काही निर्णय आहे तो देऊ। म्हणजे थोडक्यात एक प्रकारे पुढच्या सुनावणीच्या वेळी शिवसेनेच्या वतीनं थेट युक्तिवादाला सुरुवात केली जाईल आणि 1-2 युक्तिवाद किंवा 1-2 सुनावण्यांमध्ये या प्रकरणाचा निकाल पण येऊ शकतो, असे संकेत सरन्यायाधीशांनी दिले आहेत। आता त्या वेळेसची परिस्थिती आपल्याला बघावी लागेल, पण माझ्या मते सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणात काहीतरी निर्णय येऊ शकतो। कारण कसं असतं, ही अपात्रता जी आहे ही फक्त विधानसभा भंग होईपर्यंत किंवा विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंतच असते। आपल्या विधानसभेचा कार्यकाळ हा 26 नोव्हेंबरला संपणार आहे, सरन्यायाधीश हे 10 नोव्हेंबरला रिटायर होत आहेत, त्याच्या आत काहीतरी निर्णय येण्याची अपेक्षा आहेतच। आणि आज तसे न बोलता संकेत हे मी कोर्टात असल्यामुळं सांगतो की सरन्यायाधीशांनी दिलेले आहेत, त्यामुळं जरी लोकांना वाटतंय की वेळ खूप लागतोय तर लवकरच ह्याच्यात 1-1.5 महिन्यात तरी काहीतरी निर्णय। आणि कसं होईल, जर कोणाला अपात्र ठरवलं गेलं
सुप्रीम कोर्टाकडून, ते 1 दिवसासाठी असो किंवा 20 दिवसासाठी असो, तरी पण तो सांकेतिक आणि एक तो कलंक टाईप असतोच त्या आमदारांवर. तर आता आपल्याला बघावं लागेल की ह्यातले काही आमदार जर काय बाजू बदलू शकतात का किंवा इकडचं तिकडं जाऊ शकतात का, ते आता राजकारणाचा प्रश्न आहे, ते बघावं लागेल. पण कोर्टाचा निर्णय हा सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबरमध्ये अपेक्षित आहे असं मी ठामपणे सांगू इच्छितो. म्हणजे विधानसभेच्या निवडणुका होण्यापूर्वी या प्रकरणाचा निकाल लागेल असे संकेत आज तरी कोर्टाने एक प्रकारे दिले. सगळ्यांना वाटतंय वेळ लागतोय, जरी संकेत आज जे कोर्टाने दिले आहेत त्याच्याप्रमाणे असं वाटतंय की सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबरमध्ये आमदार अपात्रतेसंबंधी निकाल हा लागेल. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आणि नागालँड आमदार अपात्रता हे दुसऱ्या खंडपीठासमोर आहेत. त्याची तारीख सप्टेंबर अखेरीस आहे. ती आज होणार होती पण ते लिस्टमध्ये नव्हतं. आणि शिवसेना पक्ष आणि चिन्हाची तारीख सरन्यायाधीशांसमोर 14 ऑगस्टला आहे. त्यामुळे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये बऱ्याच काही घडामोडी घडणार आहेत आणि आपण बघू पुढे काय होतं. निश्चितच हे सिद्धार्थ शिंदे होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाच्या अनुषंगानं खूप मोठ्या घडामोडी ज्या आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये घडणार आहेत. पण एक महत्त्वाची गोष्ट यातली ही आहे की आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जो आहे तो सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये लागू शकतो. विधानसभाच्या निवडणुका ज्या आहेत त्या नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. पण त्यापूर्वी जर आपण बघितलं तर या दोनही प्रकरणांचे निकाल लागणार आहेत. त्यामुळं निश्चित पद्धतीने सुप्रीम कोर्टाचा निकाल काय लागतो या निकालाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. कॅमेरामन राजीव गौतमचा मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.